लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विषय आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरचा विषय आहे. तो आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची चर्चा करणार आहोत आणि भारतीय जीवनशैलीशी त्याला जोडण्याचा प्रयत्न करणार आहोत. विविध स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ फार मौलिक माहिती घेऊन येणार आहे, हे या ठिकाणी नम्रपणे नमूद करावं असं वाटतं. इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेस, जागतिक आनंद दिन 20 मार्च ला दरवर्षी साजरा केला जातो. युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीने तसा ठराव केलेला आहे आणि युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीने या दिवशी जागतिक सुट्टी जाहीर केलेली आहे. जागतिक आनंद दिनाची संकल्पना कशी, पृष्ठभूमी काय, कुणामुळे तो सुरुवात झाली, 2024 कोणचे 10 राष्ट्र आहेत, त्यांचे व्हायटल स्टॅटिस्टिक्स आपण बघणार आहोत. ते आनंदी राष्ट्र या संकल्पनेमध्ये का बसतात, जागतिक पातळीच्या संघटनेच्या दृष्टिकोनातून त्याचाही विचार करणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी पौर्वात्य तत्वज्ञानामध्ये आनंद म्हणजे काय, आनंद ही बाह्य गोष्टीवर अवलंबून असतो की अंतर्गत बाब आहे, याचा आपण विचार करणार आहोत. आणि त्याच्यासाठी आपण जगद्गुरु, संत श्रेष्ठ, संत शिरोमणी तुकोबारायांचा अभंग घेणार आहोत. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे. जेमी इलियन ही व्यक्ती इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेस हा संबोध सुरू होण्याच्या मागे आंतरराष्ट्रीय पातळीवरची व्यक्ती आहे. जेमीचा जन्म कलकत्त्यामध्ये झाला आणि तो जन्मतःच ऑर्फन होता, निराश्रित होता. त्याला त्याचे आई वडील नव्हते, निराधार होता तो. आणि त्याचं संगोपन, त्याचं अडॅप्टेशन अमेरिकन नर्स ॲना बेले इलियन यांनी केलं. त्यामुळे जेमीचं नाव ॲनानी आपलं आडनाव त्याला दिलं, म्हणून जेमीचं नाव जेमी इलियन असं झालं. कारण ॲना बेले इलियन त्याला कलकत्त्यावरून घेऊन गेली आणि तेव्हापासून त्याच्या जीवनाची घडी बदलली आणि तो आंतरराष्ट्रीय पातळीवर एक नामांकित व्यक्तिमत्व म्हणून आज वावरतो आहे. आणि त्यांनी विश्व संघटनेकडून 20 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय आनंद दिन म्हणून जाहीर करून घेतल्यामध्ये त्याची मोठी भूमिका आहे. आपण 2 तालिका बघणार आहोत एकामागून एक. पहिल्या तालिकेमध्ये 5 राष्ट्र आहेत ज्यांना अनुक्रमाने
आनंदी राष्ट्र म्हणून 2024च्या यादीमध्ये घोषित करण्यात आलेलं आहे. आपण ही चर्चा भारताच्या संदर्भामध्ये करणार आहोत. या 10 नावांमध्ये अमेरिका कुठेही नाही. आणि ही 10 राष्ट्र जी आहेत, ही 10 राष्ट्रांची लोकसंख्या भारतातल्या सगळ्यात लहान राज्यापेक्षा कमी आहे. यातले बहुतांश राष्ट्र हे युरोपियन राष्ट्र आहे, तर एक राष्ट्र हे एशियन राष्ट्र आहे. आनंदी राष्ट्राच्या संकल्पनेमध्ये पहिलं राष्ट्र आहे फिनलँड. नॉर्दर्न युरोपियन राष्ट्र आहे. त्याची लोकसंख्या 5.6 मिलियन आहे आणि ग्रॉस डोमेस्टिक जीडीपी त्याचा या ठिकाणी दिलेला आहे. दुसऱ्या क्रमांकाचं राष्ट्र डेन्मार्क आहे. हे वेस्टर्न युरोप मधलं राष्ट्र आहे. 58.6 लाख त्यांची लोकसंख्या आहे आणि ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट US मध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. तिसऱ्या क्रमांकाचं आनंदी राष्ट्र आयर्लंड आहे, जे युरोपमध्ये आहे आणि त्याची लोकसंख्या 3.73 लाख एवढीच आहे. चौथ्या क्रमांकाचं राष्ट्र स्वीडन आहे. तेही युरोपीय राष्ट्र आहे आणि 1.4 करोड एवढी त्यांची पॉप्युलेशन आहे. पाचवं राष्ट्र हे आश्चर्य वाटण्यासारखं राष्ट्र आहे, इस्रायल आहे. इस्रायल आणि हमासचं युद्ध चालू आहे, तरीही पण इस्रायलने आनंदी राष्ट्राच्या यादीमध्ये 5वा क्रमांक कायम ठेवलेला आहे. याचे 2 कारण आहेत. ते आपल्या वंशासाठी लढतात आहेत. त्या आपल्या स्वाभिमानासाठी लढतात आहेत आणि त्यांची पॉप्युलेशन 93.6 लॅक्स आहे. 6व्या क्रमांकाचं राष्ट्र नेदरलँड्स आहे, जे युरोप मधलं राष्ट्र आहे आणि त्याची पॉप्युलेशन 1.75 करोड्स आहे. 7व्या क्रमांकाचं राष्ट्र हे नॉर्वे आहे, तेही युरोप खंडामध्ये आहे आणि त्याची लोकसंख्या 54.1 लाख आहे. 8व्या क्रमांकाचं राष्ट्र लक्झमबर्ग आहे, जे युरोपमध्ये आहे आणि त्याची लोकसंख्या 6.4 लाख आहे. 9व्या क्रमांकाचं आनंदी राष्ट्र स्वित्झर्लंड आहे, तेही युरोपियन राष्ट्र आहे आणि त्यांची लोकसंख्या 87 लॅक्स आहे. 10व्या क्रमांकाचं आनंदी राष्ट्र हे ऑस्ट्रेलिया आहे, जे ओशियाना कॉन्टिनेंट मध्ये आहे आणि त्यांची लोकसंख्या 2.57 करोड आहे. असे हे 10 राष्ट्र गुणानुक्रमे आनंदी राष्ट्राच्या संकल्पनेमध्ये UN जनरल असेंब्लीनी घोषित केलेले आहेत. आता या राष्ट्रांची वैशिष्ट्ये काय आहेत, ती आनंदी राष्ट्र म्हणून का सिलेक्ट झाली, त्याचा आपण विचार करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण फिनलँडचा विचार करूया की फिनलँड हे हॅपीनेस मध्ये सगळ्यात वर का आहे. तर फिनलँडच्या लोकांमध्ये म्हणजे एक गोष्ट तर तुम्हाला सगळ्या राष्ट्रांबद्दल लक्षात ठेवावी लागेल, या 10 राष्ट्रांबद्दल, की त्यांची लोकसंख्या खूप कमी आहे आणि त्यांचं पर कॅपिटा इन्कम हे जास्ती आहे. लोकसंख्येचा प्रॉब्लेम, लोकसंख्येची समस्या
ही भारतासाठी फार मोठी समस्या आहे. भारतासाठी दुसरी महत्वाची समस्या आहे ती म्हणजे घुसखोरी. बांगलादेशी, म्यानमार, श्रीलंका यांच्याकडून होणारी जी घुसखोरी आहे, पाकिस्तान यामधून होणारी घुसखोरी ही प्रचंड प्रमाणात घुसखोरी आहे. आणि एका घुसखोरी संबंध रोहिंग्यांचा एक प्रश्न आहे. हा रोहिंग्यांचा प्रश्न हा फार मेजर आहे आणि तो सुप्रीम कोर्टात आहे. भारताचं वैशिष्ट्य असं आहे की भारत हा खंडप्राय देश आहे आणि तो चारी बाजूनी त्याच्या शत्रूंनी वेढला गेलेला आहे. ही भारतासाठी मोठी समस्या आहे. त्यामुळे भारताचं लोकसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी विशेष कार्यक्रम करणं आवश्यक आहे. परंतु डाव्या आघाडीच्या समाजवादी लोकांना ते काही पटणार नाही. समान नागरी कायदा हा त्याच्यावरचा एक उपाय असू शकतो, पण तो योग्य उपाय आहे की नाही हे काळच ठरवेल. चला, आपण भारताची समस्या बघितली. आता फिनलँड आनंदाच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर काय आहे ते आपण बघूया. एम्फॅसिस ऑन वर्क लाईफ बॅलन्स. जीवन आणि काम, जीवनाचा आनंद आणि काम याचा समतोल ते राखू शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट, हाय क्वालिटी एज्युकेशन सिस्टीम. उच्च दर्जाचं शिक्षण, हाय क्वालिटी एज्युकेशन सिस्टीम. उच्च दर्जाचं शिक्षण हे कुठल्याही राष्ट्राला आनंदी राष्ट्र करण्यासाठी असतं. भारतामध्ये नवीन शैक्षणिक धोरण सुरू झालं आणि त्यानंतर त्यामध्ये डाव्या आणि समाजवादी पक्षांनी वाकलेचे तारे तोडायला सुरुवात केलेली आहे. जर शिक्षणामध्ये गुणवत्ता आणली नाही तर जीवनाचा स्तर उंचावणार नाही, हे अत्यंत महत्वाचं आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, जेंडर इक्वॅलिटी, स्त्री पुरुष समानता. भारतामध्ये स्त्री पुरुष समानताचे प्रयत्न आपण करतो आहोत. त्याच्यासाठी विशिष्ट मंत्रालय आहे. परंतु मनुष्याची, पुरुषांची मानसिकता बदलत नाही आहे. पुरुषांची मानसिकता बदलत नाही आणि त्यामुळे जेंडर इक्वॅलिटी ही भारतामध्ये एक दूर स्वप्न राहत आहे. फिनलँडमध्ये सोना कल्चर आहे. जसा आपल्याकडे पंचकर्म विधी आयुर्वेदाने प्रसिद्ध केलेला आहे. जो विधी रिलॅक्सेशनसाठी, सामाजिकरणासाठी आणि आपल्या उत्साह, शरीर, मन आणि भावना यांचा उत्साह वाढवण्यासाठी हे पंचकर्म विधी हा अतिशय महत्वाचा आहे. पुढचं जे कारण आहे फिनलँड हे हॅपीनेसच्या टॉप मध्ये आहे, तर लो लेव्हल ऑफ करप्शन. त्या ठिकाणी भ्रष्टाचार मुक्त राष्ट्र आहे. भ्रष्टाचार मुक्त राष्ट्र आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाली आणि मग सगळेच लोक आचारसंहिता लागली असताना सरकारने कशी कारवाई केली याच्यावर ओरडाआरड करून राहिलेली आहेत. करप्शन लेस सोसायटी हे आनंदी राष्ट्र बनण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि करप्शन लेस सोसायटीसाठी जर आपल्याला राष्ट्र घडवायचं असेल तर चांगले राजकारणी हे राजकारणामध्ये यायला पाहिजे आणि निवडून यायला पाहिजेत. चांगलं स्ट्रॉंग सेन्स ऑफ कम्युनिटी हा फिनलँडमध्ये अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. त्यांचे एक सामाजिक एकोपा,
सामाजिक एकोपा हा फार महत्वाचा आहे. आपल्याकडे होळी आणि रमजान महिना एकत्र आला आणि रमजान महिना झाला आणि लहान मुलांची हत्या करण्यात आली उत्तर प्रदेशमध्ये. फार किती भयावह गोष्ट आहे. किती भयावह गोष्ट आहे. बरं, एक कम्युनिटी दुसऱ्या कम्युनिटीच्या अगेन्स्ट काम करते हे मी समजू शकतो, परंतु पनवेलमध्ये पनवेलमध्ये एका मुस्लिमाने दुसऱ्या मुस्लिमाचा ईद साजरी करण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून चक्क धड वेगळं करून तुकडे तुकडे करून पनवेलच्या जंगलात टाकून दिलेत. एक मुस्लिम दुसऱ्या मुस्लिमाच्या विरुद्ध जर अशा प्रकारे वागत असेल की उसने घेतलेले पैसे कोणीतरी वापस मागतो आहे तर त्याचा खून करून टाकायचा, ही फार भयंकर गोष्ट आहे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा, फिनलँडमध्ये रोबस्ट हेल्थ केअर, चांगली औषधोपचार योजना ही फिनलँडमध्ये आहे. दुसरं राष्ट्र आहे आनंदाच्या यादीमध्ये ते डेन्मार्क. डेन्मार्कचे दोन महत्वाचे वैशिष्ट्य आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. एक, इक्वॅलिटी, हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे जो आपण फिनलँडमध्ये बघितला. आणि प्रत्येक काम करणाऱ्या माणसाला आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, समाजासाठी आपण काहीतरी करायला हवं, हा जो मुद्दा आहे हा डेन्मार्कचं फार महत्वाचं वैशिष्ट्य आहे. तिसरं राष्ट्र आहे आनंदाच्या यादीमधलं ते आयर्लंड आहे. आयर्लंडसाठी 5 महत्वाचे मुद्दे आहेत. ते राष्ट्र आनंदी राष्ट्र का आहे? नंबर 1, सेन्स ऑफ कम्युनिटी. लहान राष्ट्र आहे, लोकसंख्या कमी आहे आणि त्यांच्यामध्ये एकोपा जास्ती आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, जे राष्ट्र छंद जोपासतं ते राष्ट्र उत्तम राष्ट्र असतं, असं शिक्षणशास्त्राचा सिद्धांत सांगतो. कलेसाठी आयर्लंड फार प्रसिद्ध आहे. त्यांची जीवनशैली ही अतिशय कृतीप्रधान आहे आणि त्यांना तसा निसर्गही प्राप्त झालेला आहे. चौथ्या राष्ट्राकडे जाऊया, आनंदी राष्ट्रातल्या यादीमधील स्वीडन. स्वीडनच्या बाबतीमध्ये जागतिक संघटनेने असा ऑब्झर्व केलेला आहे, असं त्यांच्या निदर्शनास आलेलं आहे की स्वीडनमध्ये जे वयोवृद्ध लोक आहेत ते अधिक हॅपी आहेत, तर तरुण लोक त्या प्रमाणात सुखी नाही. अमेरिकेमध्ये हा एक मोठा प्रॉब्लेम आहे की तरुणांमध्ये नैराश्य खूप येत चाललेला आहे. हा अमेरिकेचा प्रॉब्लेम आहे. स्वीडनमध्ये सोशल सेफ्टी हा फार महत्वाचा मुद्दा आहे आणि आपण पहिल्या राष्ट्राबद्दल जसं बघितलं होतं तसं स्ट्रॉंग वर्क लाईफ बॅलन्स हा स्वीडनमध्ये चांगला मेंटेन केला जातो. 5वं राष्ट्र हे इस्रायल आहे. युरोपच्या बाउंड्रीवर आहे, ते आशियामधलं आहे ते राष्ट्र. त्याच्यामध्ये डेमोग्राफी एक सक्सेस आहे. विशिष्ट कम्युनिटीच्या लोकांसाठी स्थापन केलेलं राष्ट्र, विशिष्ट कम्युनिटीच्या हितासाठी कार्य करणारं राष्ट्र. त्यांचा बर्थ रेट, जन्मदर हा अतिशय कमी आहे, त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणात आहे आणि लोकसंख्या नियंत्रणात असल्यामुळे उत्पन्नाचा स्तर जास्ती आहे. त्यांच्याकडे काम करणाऱ्या लोकांची कमतरता आहे, परंतु ते परराष्ट्रातून येणारे काम करणारे माणसं त्यांना आपलंस करून आपल्या राष्ट्राच्या उभारणीसाठी
हातभार लावायला मदत करतात. त्यामुळे हमास विरुद्ध एकट्याने लढा देणारा म्हणजे हमासच्या बाजूने सगळे अरब राष्ट्र होते, परंतु इस्रायलने स्वतःच असं भक्कम नेतृत्व, मिलिटरी स्किल, सामरिक कौशल्य आणि नियोजन दाखवलं आणि आता ते आपल्या राष्ट्राच्या पुनर्निर्माणासाठी उभे आहे. 6वं राष्ट्र आहे आनंदाच्या यादीमधलं ते नेदरलँड्स. पुन्हा सेन्स ऑफ कम्युनिटी हा एक पुन्हा मुद्दा आहे. तुम्हाला बघा किती राष्ट्रांच्या बाबतीमध्ये हा सेन्स ऑफ कम्युनिटी हा मुद्दा आलेला आहे. नागरिकांचं नोकरी मिळण्याचं प्रमाण आणि नोकरीबद्दलचं सॅटिस्फॅक्शन हा फार महत्वाचा मुद्दा आहे. एकमेकांना सामाजिक दृष्ट्या सहाय्य करण्याची भूमिका त्यांच्यामध्ये आहे. नेदरलँड्सचं मेंटल हेल्थ, मानसिक आरोग्य उच्च दर्जाचं आहे आणि दुसऱ्यांना मदत करण्यामध्ये नेदरलँड आघाडीवर आहे, म्हणून त्यांचा जनरॉसिटी इंडेक्स हा मोठा आहे. 7वं राष्ट्र हे नॉर्वे आहे. याच्यामध्ये परत बाकीच्या राष्ट्रांमध्ये आलेला पुन्हा मुद्दा रिपीट झालेला आहे. वर्क लाईफ बॅलन्स आहे. वर्किंग कंडिशन्स, नोकरीमध्ये वर्किंग कंडिशन्स हे एम्प्लॉईच्या फेवर मध्ये अधिक आहेत, एम्प्लॉयरच्या नाही. इव्हन कमी पगारावर काम करणाऱ्या माणसांपाशी उत्पन्नाचे स्रोत अधिक आहेत. त्यामुळे आयफोन सारखे फोन नॉर्वेचे मजूर लोक सुद्धा दिमाखात घेऊन दाखवू शकतात, मिरवू शकतात. 8वं आनंदाच्या यादीतील राष्ट्र लक्झमबर्ग आहे. लक्झमबर्गचा जीडीपी हा खूप मोठा आहे. लोकसंख्या नियंत्रणामध्ये आहे आणि त्यामुळे त्यांची परचेसिंग पॉवर, क्रय शक्ती ही मोठी आहे. त्यांचा जीवनाचा स्पॅन मोठा आहे. लॉंग लाईफ एक्सपेक्टन्सी मध्ये लक्झमबर्ग फार आघाडीवर आहे. याचं कारण असं की लक्झमबर्ग मध्ये चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. लक्झमबर्ग मध्ये भ्रष्टाचार मुक्त राष्ट्र म्हणून म्हणता येईल आणि नागरिकांना स्वतःच्या जीवनाचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य या राष्ट्रामध्ये आहे. 9वं राष्ट्र हे स्वित्झर्लंड आहे. स्वित्झर्लंड मध्ये दीर्घकाळ जीवन जगणारे लोक जास्ती आहेत. हेल्दी लोक जास्ती आहेत. सशक्त जनता आहे तिथली. त्यांच्या उत्पन्नाचं वाटप हे समान होत आहे. गरीब आणि श्रीमंत मधली दरी फार कमी आहे. त्यांचं डाएटही आहे हा बॅलन्स्ड आहे. मिनरल्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, विटॅमिन्स याचं बॅलन्सिंग त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे ते हेल्दी आहे. कामाच्या ठिकाणी मिनिमम रिस्क आहे. फार रिस्क घेऊन काम करावं लागत नाही आणि त्या राष्ट्राचं एन्व्हायरमेंट, पर्यावरण अतिशय स्वच्छ आहे. प्रदूषण मुक्त असं राष्ट्र म्हणून स्वित्झर्लंडचं नावलौकिक आहे. आनंदी राष्ट्रांच्या यादीमधलं शेवटचं राष्ट्र, याच्यानंतरही UN जनरल असेंब्लीनी क्रमांक दिलेले आहेत,
पण त्याच्यामध्ये मी जाणार नाही. मी पहिल्या 10चाच विचार या ठिकाणी केलेला आहे. आणि 10वं राष्ट्र आहे ऑस्ट्रेलिया. फ्रीडम आहे, सेफ्टी आहे, वर्ल्ड क्लास हेल्थ केअर आहे, चांगल्या शाळा आहेत आणि वर्क लाईफ बॅलन्स आहे. आनंदी असणं म्हणजे काय? ग्रीक तत्वज्ञानामध्ये आनंदाला युडोमोनिया असा शब्द वापरला गेलेला आहे. युडोमोनिया म्हणजे आनंदी आणि निरोगी आणि त्यासोबत समृद्ध असणे. बीइंग हॅपी, बीइंग हेल्दी अँड बीइंग प्रॉस्परस. ग्रीक तत्वज्ञानामध्ये आनंद ची निर्मिती उत्कृष्टतेमधून होते. मनुष्य आपल्या जीवनामध्ये कार्य करताना ते कार्य अधिकाधिक उत्कृष्ट करायला लागला की त्याला आनंद अधिक मिळत जातो. जरी ते काम रुटीन असलं तरीही पण एखादी आई स्वयंपाकघरात काम करते आहे, तिचं हे काम रुटीन आहे, परंतु ती प्रत्येक वेळा स्वयंपाकघरामध्ये वेगवेगळे प्रयोग करते, वेगवेगळ्या चवींच्या डिशेस निर्माण करते, पदार्थ तयार करते आणि त्या नवनिर्मितीतून आनंद घेते. हा सद्गुण आहे. आनंदाची प्रक्रिया, आनंद निर्मितीची प्रक्रिया ग्रीक तत्वज्ञानामध्ये सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. की एकदा एखादी गोष्ट केली आणि आनंद झाला आणि तो आनंद कायम राहिला असं होत नाही. तुम्ही क्रिया करायला पाहिजे, क्रिया करताना मन लावायला पाहिजे आणि मन लावून क्रिया करत असताना अधिक उत्कृष्टतेकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आनंद सातत्याने त्याची निर्मिती होत राहील. आनंद ही एक भावना आहे, आनंद नावाची कुठलीही वस्तू नाही आहे असं पाश्चात्य ग्रीक संस्कृती सांगते. आनंद निर्माण होण्यासाठी समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीने त्याच्या वयानुसार, त्याच्या क्षमतेनुसार आपली भूमिका, आणि ती कन्स्ट्रक्टिव्ह भूमिका, डिस्ट्रक्टिव्ह नाही, कन्स्ट्रक्टिव्ह भूमिका पार पाडणं अत्यंत आवश्यक आहे. जगद्गुरु शंकराचार्यांचा एक सुंदर अभंग आपण बघतो आहोत. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे. सगळीकडे आनंद आहे. परमोच्च आनंदाचा परमोच्च बिंदू तुकाराम महाराजांना गवसलेला आहे आणि त्याची जाहीर वाच्यता ते करतात आहेत. त्यांना जे पाहिजे होतं, ज्यांना जे साध्य करायचं होतं ते त्यांना मिळालेलं आहे हे त्या अभंगातून सांगतात आहेत. डोह आनंदाचा आहे, त्या डोहामध्ये पाणी आहे, त्या पाण्यावर असणारे तरंग आहे तेही आनंदाचे आहे. आणि आनंदाचा अंग, आनंदाचं ऑर्गन ही आनंद आहे. आनंदाचं पिल्लू, आनंदाचं प्रॉडक्ट तेही आनंद आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. आणि वर्णनातीत आहे म्हणून ते म्हणतात काय सांगो झाले. काय सांगू तुम्हाला, काय सांगो झाले काहीची या बाई, पुढे चाली नाही आवडीने. पुढे आता जायची गरजच नाही आहे, ते आवडीने मी थांबलो आहे या ठिकाणी. आणि मग ते एक रूपकात्मक उदाहरण देतात की ज्या वेळेला आई माता बनते,
त्यावेळेला तिच्या पोटामध्ये 9 महिने 9 दिवस गर्भ वाढत असतो. आता त्या गर्भाला कधी सांगता येत नाही की मला आज काय पाहिजे. मग तुकाराम महाराज म्हणतात की आईला खाण्याची इच्छा निर्माण झाली, कारण गर्भ आणि माता यांचं ऐक्यत्व आहे, युनिफॉर्मनेस आहे. गर्भ वेगळा आणि माता वेगळी असं होऊ शकत नाही. म्हणून मातेचे डोहाळे ते गर्भाचे आवडी आहे. भेटीचा जिव्हाळा तेथे बिंबे. आणि पुढे काय सांगो झाले काहीची या बाई, पुढे चाली नाही आवडीने. तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा, अनुभव सरीसा मुखा आला. मला अनुभव प्राप्त झाला. ज्याच्याशी मला एकरूप व्हायचं होतं त्याच्याशी मी ऐक्य साधलं, हा अनुभव मला आला. आणि त्यामुळे आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे. तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात आहे की एका ध्येयाप्रती तुमची निष्ठा असली आणि त्या ध्येयासाठी तुम्ही सातत्याने जनाचा विचार न करता कार्यरत राहिला की तुम्हाला आनंदाचा डोह सापडतो. त्या आनंदाच्या डोहात आनंदाचे तरंग असतात आणि त्या आनंदाचं अंगही आनंदच असतं. सगळीकडे आनंदी आनंद असतो. आनंदी आनंदेकडे, इकडे तिकडे चोहीकडे, असं एका कवीने सांगितलेलं आहे. तेच तुकाराम महाराज आपल्या सात्विक शब्दामध्ये सांगतात आहेत. तुकाराम महाराज आपल्या काव्यातून जे सांगतात आहे त्याचे महत्वाचे मुद्दे या ठिकाणी सांगितलेले आहेत की अविट आनंदाचा ब्रह्मानंदाचा क्षण आहे. हा आनंद निर्विषय आहे, कुठल्या वस्तूशी निगडीत नाही, कुठल्या वस्तूवर अवलंबून नाही. हा अभंग जो आहे हा पूर्णत्वाचा अभंग आहे. अपूर्णत्व काही नाही आहे. आनंदाचा डोहा आहे, आनंद तरंग आहे, आनंदाची अंग, आनंद, हा पूर्णत्वाचा अभंग आहे. तुकाराम महाराज सांगतात आहे की माझा जीव, माझा आत्मा हा शिवरूप झाला आहे. माझा आत्मा माझा उरला नाही आहे. मी माझं हे पण संपलेलं आहे आणि मी त्याचा झालो आहे. मी त्याच्या चरणी लीन झालो आहे. मी आता तुका म्हणे उरलो उपकारा पुरता, मी आता काही उरलो नाही. गर्भ हा मातेच्या उदरात असल्याने मातेशी अनन्य असतो. भक्त हा परमेश्वराशी अनन्य असतो. हे उदाहरण आपण मगाशी बघितलं. गर्भाला स्वतः काही खाता येत नाही, पण जे आई जे खाते, जे आईला आवडीने खावंसं वाटतं ते गर्भाला अनायसे मिळणार आहे. तसा भक्त देवाशी अनन्य झाला की जो निर्माण होणारा प्रेमाचा डोह आहे, जो जिव्हाळा आहे, ते विलक्षण अनुभव असतो. तो शब्दातीत अनुभव असतो. द्वैतातून अद्वैताकडे जाणं हा तुकारामांचा प्रवास आहे. तुकाराम तुकाराम होते आणि ते आता विश्वरूपाशी एकरूप झालेले आहेत. तर अनन्य शरण गेल्यामुळे हा अद्वैताचा अनुभव तुकारामांना आलेला आहे. भारतीय आनंदाची भूमिका, भारतीय आनंदाची भूमिका, भारतीय तत्वज्ञानामध्ये आनंद काय आहेत हे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतात आहेत. सगळ्यात शेवटी 3 महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला या ठिकाणी सांगून ठेवतो. जगात मध्ये 10 आनंदी राष्ट्र आपण बघितलेत,
परंतु आनंद म्हणजे काय हे आपण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आनंद हे आपल्या विचारशैलीवर अवलंबून असतो. आनंद म्हणजे आपला भावनिक कम्फर्ट, भावनिक स्वारस्य, भावनिक शांतता. हॅपीनेस आज भौतिक जगामध्ये लोक बाहेर शोधतात. आज मी आयफोन घेतला तर आयफोन 14 घेतला. आयफोन 15 आल्यानंतर तुम्हाला तुमचा आयफोन 14 हा जुनाट वाटायला लागेल. तुमचा हॅपीनेसचा फंडामेंटल हे क्षणभंगूर आहे. हॅपीनेस इज इंटरनल स्टेट, तुमच्या मनाची अंतर अवस्था आहे जी स्थिर असते. आणि आनंदची उर्मी ही आतून निर्माण होते. आनंद बाहेरच्या भौतिक गोष्टीमध्ये नाही. माझ्या बर्थडेला किती लोकांनी मला विश केलं आणि किती लोकांनी मला शुभेच्छा पाठवल्या, किती लोकांनी मला केक पाठवलं, किती लोकांनी मला भेटी दिल्यात, याच्यावर तुमच्या बर्थडेचं महत्व सिद्ध होत नाही. जर तुम्हाला ही जाणीव झाली की आज मी एका वर्षाने मोठो झालेलो आहे, माझी या जगामध्ये राहण्याची जबाबदारी वाढलेली आहे आणि माझ्या कुटुंबियांप्रती असलेली जबाबदारी वाढलेली आहे, याची जाणीव तुम्हाला ज्यासाठी होईल की कुटुंबाने माझ्यासाठी काय कार्य केलं तर मी कुटुंबासाठी काहीतरी करू लागतो, मी समाजात राहतो, समाज मला स्थान देतं, मला आदर देतो, मी समाजासाठी काहीतरी करू लागतो, ही जी इंटरनल स्टेट आणि इंटरनल क्रिएशन आहे त्याला आनंद म्हणतात. आनंदाची ही भारतीय व्याख्या आणि भारतीय संकल्पना तुम्हाला कशी वाटली ती कॉमेंटमध्ये नक्की कळवा. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लाईफ पॉझिटिव्ह असे नवीन विषय घेऊन आपणासमोर सातत्याने यायचा प्रयत्न करेल. आपण आपला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद.